मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की स्ट्रक्चर ऑफ रायबोझोम्स, त्याचप्रमाणे टाइप्स ऑफ रायबोझोम अँड फंक्शन ऑफ रायबोझोम्स. त्यामध्ये जे काय रायबोझोमचे टाइप्स आहे तर 17S रायबोझोम अँड 18S रायबोझोम. तर आज आपण बघणार आहोत नवीन सेल ऑर्गन्स लायसोझोम्स. लायसोझोम्समध्ये स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ लायसोझोम. लायसो मीन्स डायजेस्टिव्ह अँड झोम मीन्स बॉडी. म्हणजेच लायसोझोम्स इट इज अ डायजेस्टिव्ह बॉडी. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की जे काही लायसोझोम्स आहे तर तो पूर्ण सेलचं डायजेशन करण्याचं काम लायसोझोम्स या सेल ऑर्गन्सद्वारे केले जाते. आता आपण बघूयात स्ट्रक्चरमध्ये डायग्राम, त्याचप्रमाणे त्याचे असलेले फंक्शन. द लायसोझोम्स आर डायजेस्टिव्ह बॉडी. आत्ताच आपण एक्सप्लेन केलं की लायसोझोम्स म्हणजे काय, इट इज अ डायजेस्टिव्ह बॉडी. दे आर सेल्युलर पार्टिकल विच कंटेन सेव्हरल डायजेस्टिव्ह एन्झाईम. म्हणजे लायसोझोम्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आढळून येतात. म्हणून डायजेस्टिव्हचं मेन फंक्शन आहे की प्लांट सेल किंवा ॲनिमल सेलचं डायजेशन करण्याचं काम, म्हणजेच पचन करण्याचं काम. आणि जे काही पचन करण्याचं कार्य आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्सद्वारे ते कार्यरत करत असतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स पण त्या बॉडीमध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर इट वॉज फर्स्ट यूज बाय डेव इन 1955. म्हणजे ही काही जी लायसोझोम्सची काही कन्सेप्ट आहे तर ती फर्स्ट डेव या नावाच्या सायंटिस्टने 1955 साली पहिल्यांदा त्याचा वापर झालेला आहे. मीन्स इट वॉज फर्स्ट यूज बाय डेव इन 1955. इट इज कॉमन इन ॲनिमल सेल अँड फ्यू इन प्लांट सेल. जी काही लायसोझोम सेल ऑर्गन्स आहे तर तो ॲनिमल सेलमध्ये कॉमन आढळून येतो, त्याचप्रमाणे काही प्लांट सेलमध्ये पण म्हणजे दोन्हीमध्ये पण आढळून येतो, पण जास्त प्रमाणात ॲनिमल सेलमध्ये आणि काही प्लांट सेलमध्ये आढळून येतो. तर लायसोझोम्स मीन्स इट इज अ डायजेस्टिव्ह बॉडी. त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आढळून येतात की ते डायजेशन करण्यासाठी हेल्प करतात. त्यानंतर जी काही लायसोझोमची जी काही कन्सेप्ट आहे तर ती किंवा जो काही सेल ऑर्गन्स आहे तर तो फर्स्ट यूज बाय डेव इन 1955. त्यानंतर ॲनिमल सेलमध्ये जे काही लायसोझोम्स आहे तर ते कॉमनली आढळून येतात आणि प्लांट सेलमध्ये ते काही प्रमाणात आढळून येतात. आता बघूयात आपण स्ट्रक्चर ऑफ लायसोझोम. लायसोझोमची डायग्राम ही तुम्हाला दिसते की सर्कल लाईक स्ट्रक्चर. त्यानंतर बघा त्याच्यामध्ये लिपिड लेयर, त्यानंतर मेम्ब्रेन, हायड्रोलायटिक एन्झाईम मिक्सचर. आता जे काही हायड्रोलायटिक एन्झाईम मिक्सचर आहे तर ते एन्झाईम्स महत्त्वाचे आहेत की जे काही सेल्युलर पार्टिकल्स आहेत त्याचं डायजेशन करण्यासाठी. म्हणजे लायसोझोममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आढळून येतात की त्याद्वारे लायसोझोम हे जे काही सेल्युलर पार्टिकल्स असेल तर त्याचं डायजेशन करण्याचं काम म्हणजे कार्यरत असतात. त्यानंतर मेम्ब्रेन. आता मेम्ब्रेनमध्ये पण आउटर मेम्ब्रेन असणार आणि इनर मेम्ब्रेन असणार. त्यानंतर लिपिड लेअर असणार. त्यानंतर जे काही ट्रान्सपोर्ट मटेरियल ग्लासोफ्लेटेड मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट प्रोटीन. आता आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात. डायग्राममध्ये ॲटलिस्ट 3 नावं येणं महत्त्वाचे आहेत: लिपिड लेअर, मेम्ब्रेन अँड हायड्रोलायटिक एन्झाईम मिक्सचर. लायसोझोम्स म्हटलं की समोर यायला पाहिजे की जो काही लायसोझोम्स आहे तर ते सेल्युलर पार्टिकल्सचं डायजेशन केले जाते आणि ते डायजेशन हे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्सद्वारे केले जाते. त्यानंतर आता हे काही जे काही लायसोझोमची जी काही साईज आहे तर ती आहे 0.2 to 0.8 मायक्रॉन. म्हणजे एकदम स्मॉल याच्यामध्ये आढळून येतात. आता बघूया आपण की स्ट्रक्चर ऑफ लायसोझोम. डायग्राम या अगोदरच्या स्लाईडमध्ये बघितलेली आहे. तर बघा जी काही लायसोझोमची साईज आहे तर त्याची जी काही रेंज आहे इट युजली रेंज फ्रॉम 0.2 to 0.8 इन मायक्रॉन. म्हणजे त्याची जी काही रेंज आहे त्या लायसोझोमची साईजची तर ती आहे 0.2 to 0.8 मायक्रॉन इन लेंथ. नेक्स्ट की द लायसोझोम्स आर राउंडेड व्हॅक्युलर स्ट्रक्चर रिमेन्स फिल्ड विथ डेन्स मटेरियल अँड ॲसिड फॉस्फेट एन्झाईम्स. म्हणजे बघा जी काही लायसोझोमची जी काही आत्ताच डायग्राममध्ये बघितलं आपण की जी काही लायसोझोमची काही मॉर्फोलॉजी आहे तर ती राऊंड आहे, म्हणजे गोलाकार आढळून येते. त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या डेन्स मटेरियल आणि ॲसिड फॉस्फेट एन्झाईमने फिलअप झालेली आहे. म्हणजे बघा की जी काही लायसोझोमची मॉर्फोलॉजी आहे तर ती राऊंडेड म्हणजे गोलाकार दिसते. त्याचप्रमाणे दीज आर रिमेन्स फील्ड म्हणजे ती कशाने व्यापलेली आहे तर डेन्स मटेरियल अँड ॲसिड फॉस्फेट एन्झाईम. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे एकदम घनदाट मटेरियल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड फॉस्फेट एन्झाईमने ती फिलअप झालेली आहे. द लायसोझोम्स आर बाउंडेड बाय युनिट मेम्ब्रेन ऑफ लिपोप्रोटीन. म्हणजे जी काही लायसोझोम्स जी काही लिपोप्रोटीन आहे तर त्याच्या युनिट मेम्ब्रेन ती बाउंड झालेली आहे. नेक्स्ट द व्हॅक्यूल्स ऑफ लायसोझोम्स कंटेन
डेन्स ग्रॅन्युल अँड होमोजेनियस मटेरियल. म्हणजे काय लायसोसोमचे व्हॅक्युल्स आहे तर त्याच्यामध्ये डेन्स ग्रॅन्युल्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे होमोजेनियस मटेरियल हे कंटेन किंवा होमोजेनियस मटेरियल आढळून येते. तर याच्यामध्ये जी काही फर्स्ट सेंटेन्स आहे ती साईज, तर ती ऑब्जेक्टिव्हसाठी विचारू शकतात की लायसोसोमची साईज ही किती असते, किंवा रेंज ऑब्जेक्टिव्हसाठी विचारू शकतात. तर जी काही रेंज आहे लायसोसोमची साईजची तर ती ॲक्युरेट सांगितली नाही तर ती एक रेंज दिली या दरम्यान, तर 0.2 to 0.8 मायक्रॉन. त्यानंतर नेक्स्ट की जे काही लायसोसोम्स आहे तर ती डीज आर द राउंडेड व्हॅक्युलर स्ट्रक्चर रिमेन्स कशाने फिल अप झालेले आहे तर रिमेन्स फिल्ड विथ डेन्स मटेरियल अँड ॲसिड फॉस्फेट एन्झाईम्स. म्हणजे त्याच्यामध्ये डेन्स मटेरियल त्याचप्रमाणे ॲसिड फॉस्फेट एन्झाईमने ते फिलअप झालेले आहे. त्यानंतर नेक्स्ट की जे काही लायसोसोम्स आहे तर दीज आर बाउंडेड बाय युनिट मेम्ब्रेन ऑफ द लिपोप्रोटीन. म्हणजे लिपोप्रोटीनच्या युनिट मेम्ब्रेनने ते बाउंड झालेले आहे. आणि सगळ्यात लास्ट की द व्हॅक्युल्स ऑफ लायसोसोम. म्हणजे लायसोसोम जे काही व्हॅक्युल्स आहेत तर त्याच्यामध्ये डेन्स ग्रॅन्युल्स अँड होमोजेनियस मटेरियल आर द टेक्स प्लेस किंवा दिस आर द कंटेन. हे झालं स्ट्रक्चर ऑफ द लायसोसोम. आपण डायग्रामवरून पण लिहू शकतो. त्यानंतर फर्स्टली आपण बघितलं की मॉर्फॉलॉजी बघितली आणि आता स्ट्रक्चर बघून आता आपण सगळ्यात लास्ट बघणार आहोत फंक्शन ऑफ द लायसोसोम. परंतु लायसोसोम म्हटलं की फंक्शन काय नाही त्याचं डायजेशन ऑफ द सेल्युलर पार्टिकल्स. आता फंक्शन ऑफ लायसोसोम, लायसोसोमचं असलेलं कार्य. तर फर्स्ट द मेन फंक्शन ऑफ लायसोसोम इज डायजेशन ऑफ इंट्रासेल्युलर सबस्टन्स अँड फॉरेन पार्टिकल्स. म्हणजे महत्त्वाचं फंक्शन काय असणार आहे तर डायजेशन ऑफ इंट्रासेल्युलर सबस्टन्स. इंट्रासेल्युलर म्हणजेच काय आंतरपेशीतील सबस्टन्स आणि फॉरेन पार्टिकल्स. फॉरेन म्हणजेच काय बाहेरचे. म्हणजे बघा लक्षात आलं असेल की जे काय लायसोसोमचं महत्त्वाचं फंक्शन आहे तर डायजेशन ऑफ इंट्रासेल्युलर सबस्टन्स अँड एक्स्ट्रासेल्युलर पार्टिकल्स. म्हणजे आतमधल्या सबस्टन्सचं पण डायजेशन, त्याचप्रमाणे बाहेरच्या पार्टिकल्स. फॉरेन म्हणजेच काय बाहेरचे, म्हणजेच काय इंट्रासेल्युलर सबस्टन्स अँड एक्स्ट्रासेल्युलर पार्टिकल्स. आणि सेकंड फंक्शन आहे दे आर इम्पॉर्टंट रोल इन फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनमध्ये पण त्याचं इम्पॉर्टंट रोल आहे. फर्टिलायझेशन म्हणजे काय तर फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स. तर दोन महत्त्वाचे फंक्शन आहेत. दोन फंक्शन एक मार्क्ससाठी विचारू शकतात आणि एक मार्क्ससाठी दोन महत्त्वाचे लिहिणं अपेक्षित आहे. तर फंक्शनमध्ये महत्त्वाचं फंक्शन आहे की डायजेशन करण्याचं काम. आता डायजेशनमध्ये दोन्ही पण प्रकारचं इंट्रासेल्युलर सबस्टन्सचं पण डायजेशन, त्याचप्रमाणे फॉरेन पार्टिकल्सचं पण डायजेशन लायसोसोम्स या सेलद्वारे केले जाते. आणि सेकंड वन आहे दे आर इम्पॉर्टंट रोल इन फर्टिलायझेशन. आता सेकंड फंक्शनमध्ये फक्त फर्टिलायझेशन हा शब्द महत्त्वाचा आहे आणि फर्स्ट फंक्शनमध्ये फक्त डायजेशन. मग आता फर्टिलायझेशनमध्ये काय की फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट, फक्त ते म्हणजे माहीत असलं पाहिजे. त्यासाठी महत्त्वाचं फक्त दे आर इम्पॉर्टंट रोल इन फर्टिलायझेशन. आता लायसोसोम इन शॉर्ट जर म्हटलं लायसोसोम्स म्हणजे काय थोडक्यात की डायजेस्टिव्ह बॉडी. म्हणजे जे काय प्लांट सेल असेल किंवा ॲनिमल सेल असेल तर त्याचं डायजेशन हे लायसोसोम्सद्वारे केले जाते. त्यानंतर लायसोसोम इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सुसाईड बॅग. त्याला सुसाईड बॅग पण म्हटलं जातं. आणि त्यानंतर जे काही लायसोसोम्स आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाईम आढळून येतात. त्यानंतर ते काही लायसोसोम सेल ऑर्गन्स आहे तर ते फर्स्टली यूज कोणी केलं आहे तर डेवनी इन 1933. आणि ॲनिमल सेलमध्ये तर ते कॉमनच आढळून येतात आणि प्लांट्समध्ये काही प्रमाणात. त्यानंतर जर स्ट्रक्चरवरून जर म्हटलं तर जे काही लायसोसोमचं स्ट्रक्चर आहे तर त्याची काही रेंज आहे, साईज आहे तर ती मायक्रॉनमध्ये आहे. म्हणजे एकदम कमी आहे बघा. तर 0.2 to 0.8 मायक्रॉन. तिची काय ॲव्हरेज रेंज आहे तर ती आहे 0.2 to 0.8 मायक्रॉन इन लेंथ. आणि फंक्शन दोन महत्त्वाचे आहेत. पहिलं फंक्शन म्हणजे डायजेशन पार्टिकल्ससाठी आणि सेकंड फंक्शन म्हणजे फर्टिलायझेशन. डायजेशनमध्ये एक्स्ट्रासेल्युलर सबस्टन्सचं पण त्याचप्रमाणे इंट्रासेल्युलर पण. आता एक्स्ट्रासेल्युलर सबस्टन्स म्हणजेच फॉरेन म्हणजेच बाहेरचे, म्हणजे बाहेरच्या पेशीतील. आणि इंट्रासेल्युलर म्हटले म्हणजे आंतरपेशीतील सबस्टन्स. म्हणजेच डायजेशन करण्याचं काम पण लायसोसोम या सेलद्वारे केले जाते.